महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली। या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत झाली। जनतेने या लढतीमध्ये महायुतीच्या बाजूने कौल दिला। महायुतीला सर्वाधिक जागा मिळवता या विधानसभेमध्ये यश मिळवता आलं। मात्र आता महायुतीने या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांचं सरकार सुद्धा जे आहे ते स्थापन झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार पुन्हा राज्यात स्थापन झालंय। मात्र आता विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने विचार मंथनाला सुरुवात केलेली आहे। एकीकडे ईव्हीएम वरून वाद होताना पाहायला मिळत आहे। ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी आवाज उठवत आहेत। एकीकडे महाविकास आघाडी उर्वरित ज्या निवडणुका आता राज्यामध्ये होणार आहेत त्या सर्व निवडणुका एकत्रित लढेल असा सूर आहे। मात्र दुसरीकडे आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार का अशा चर्चा समोर यायला लागल्यात। आता ही महाविकास आघाडीमधली फूट म्हणजे नेमकी कोणाची, तर समाजवादी पार्टी जे मित्र पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत असे समाजवादी पार्टी ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार अशा चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू होत्या। त्याचं कारण होतं ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं एक ट्विट। बाबरी मस्जिदीबाबत त्यांनी जे ट्विट केलं होतं त्या ट्विट वरून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये विशेष करून महाविकास आघाडीमध्ये राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे। बाबरी मस्जिद वरून केलेल्या ट्विट वरून मिलिंद नार्वेकर यांच्यावरती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी असतील, रईस शेख असतील यांनी टीका तर केलीच होती। शिवाय त्यांनी जर अशा प्रकारे हिंदुत्ववादी भूमिका ही जर शिवसेनेला घ्यायची असेल तर महाविकास आघाडीतून आम्ही थेट बाहेर पडू असा इशारा त्यांनी दिला होता। मात्र आता सध्या जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा समाजवादी पार्टी ही महाविकास आघाडीमध्येच आहे का असा सवाल उपस्थित होतोय। त्याचं कारण म्हणजे एकीकडे आपल्या महानगरशी बोलताना रईस शेख यांनी थेट इशारा दिला होता की जर हिंदुत्वाच्या भूमिकेवरून शिवसेना बोलत असेल तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू। आज पुन्हा एकदा रईस शेख यांच्याशी बातचीत केल्यानंतर रईस शेख यांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊ। सपा आमदार रईस शेख आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तुम्ही कालपर्यंत सुद्धा म्हणत होता की आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत, मात्र आदित्य ठाकरे थेट म्हणत आहेत की ही टीम आहे भाजपची। मी सांगितलं होतं की आम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहोत। राष्ट्रमध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला पराभव द्यायची आहे त्याच्यामध्ये समाजवादी पार्टीचा मोठा वाटा राहील। मी जे म्हणलो की इंडिया अलायन्स देशामध्ये घटक आहे। महाविकास आघाडी आपण केलं होतं महाराष्ट्रामध्ये जे विधानसभा चुनाव, पण तिथे ज्या पद्धतीने समाजवादीला वागणूक दिली गेली आणि आता जी शिवसेनेची भूमिका आहे कट्टर हिंदुत्वात त्यामध्ये आम्ही निर्णय घेतलाय की आता आम्ही त्यांच्यासोबत नाही राहू शकतो ज्यापर्यंत ते खुलासा करत नाही। आदित्य साहेबांनी जे सांगितलेलं आहे, मला आदित्य साहेबांना सांगायचं आहे, ते महाराष्ट्राचे नेते आहेत, आता आमची पुढची पिढीचे नेते आहेत, तर त्यांना असं स्टेटमेंट करावं नव्हतं। जेव्हा आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये मशालच्या चिन्हावर सर्व जागी जाऊन त्यांच्यासाठी मत मागत होतो तेव्हा आम्ही विकीम नव्हता, आमचा तर कॅन्डिडेटच नव्हता। पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप मेहनत घेतली महाविकास आघाडीसाठी आणि आता पण महाविकास आघाडीचे जे जे कॅन्डिडेट होते विधान सभासाठी त्यांच्यासाठी पण आपण खूप मेहनत घेतलेली आहे। तर आदित्य साहेबांनी त्याची दखल घ्यावी। अधिकृतरित्या आता सपा महाविकास आघाडीतून बाहेर पडले हो, आणि ज्या प्रकारे आता पाहायला मिळत आहे की एकंदरीत हिंदुत्व असेल किंवा जे वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे त्याला कारणीभूत कुठेतरी मिलिंद नार्वेकरांना सुद्धा तुम्ही धरलं, मात्र तर या सगळ्यावरती सपाची भूमिका काय असते? ती व्यक्ती इम्पॉर्टंट नाही। आम्ही काय सांगितलं होतं की तुमचा एक नेता असं पोस्ट त्यांनी टाकलेला, तुम्ही खुलासा करा। ते न करता त्यांनी आता वेगळंच चालू केलं। सगळ्यावरती रोहित पवारांचं म्हणणं असं आहे की सत्ताधाऱ्यांना जे हवे ते विरोधकांनी करू नये, कारण ज्या प्रकारे विरोध असावा मात्र असं स्पष्टपणे बोलू नये असं एकंदरीत पाहायला गेलं तर रोहित पवार सुद्धा त्यावरती म्हणतात। मी रोहित पवारशी 100% सहमत आहे। मला असं वाटतंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता जे मिनिमम अंडरस्टँडिंग असते एका अलायन्स मध्ये ते पाळली पाहिजे होती, पण आता पण काही वेळ नाही, बसून याचा मार्ग काढू शकतो। शेवटचा प्रश्न, शिवसेनेने विचार मंथन करायला हवं का या सगळ्यावर? सर्व पक्षांनी करावं, कारण पराभव सर्वांचा आहे, एक शिवसेनेचा नाही। रईस शेख यांनी दिलेल्या थेट इशाऱ्यानंतर आम्ही महाविकास आघाडीमध्ये नाही असं त्यांनी म्हटलं। मात्र थोड्याच वेळात जेव्हा जितेंद्र आव्हाड विधान भवनामध्ये दाखल झाले, सोबत त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे हे सोबत आले। त्यांनी रईस शेख यांची भेट घेतली आणि रईस शेख यांची भेट घेतल्यानंतर जो संवाद झाला त्यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये मैत्री संवाद जो आहे तो पाहायला मिळाला। त्यामुळे निश्चितच आता संभ्रमाचं वातावरण जे ते निर्माण झालंय ते म्हणजे समाजवादी पक्ष हे
महाविकास आघाडीमध्ये आहे की नाहीये. एकंदरीत पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्याशी आपण जेव्हा बातचीत केली, सुनील शिंदे यांच्याशी जेव्हा बातचीत केली, तेव्हा वेगळंच प्रकरण जे आहे ते समोर आलं. जितेंद्र आव्हाड यांनी पूर्णपणे समाजवादी पक्ष हा आमच्या बाजूने आहे, समाजवादी पक्ष हा आमचा आहे आणि तो आमच्या महाविकास आघाडी सोबतच राहील, अशा प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. जितेंद्र आव्हाडजी, ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणाला होता की समाजवादी पक्षाचे नेते हे आमच्या सोबतच आहेत, जितेंद्र आव्हाडजी, समाजवादी पक्षाचे नेते आमच्या सोबत अजित चैनल आमच्या बरोबरच आहेत. पण आदित्य ठाकरे ज्या प्रकारे बी टीम म्हणत आहेत ते भाजप टीम वगैरे काय नाही, ते आमच्या बरोबर आहे. मात्र एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीतच आहे, तो आमचा मित्र पक्ष आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केलं असलं तरी आदित्य ठाकरे यांनी विधान भवनातून जेव्हा माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला समाजवादी पार्टीवरती टीका केली. समाजवादी पार्टी हा भाजपचं बी टीम असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. खरं तर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या अधिकृत वक्तव्य असल्याचं म्हटलं जातं. मात्र आता त्यांचेच आमदार असलेले सुनील शिंदे, विधान परिषदेचे जे आमदार आहेत सुनील शिंदे, यांनी मात्र एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट म्हणजे निश्चितच पक्षासाठी विचार करण्यासारखं असणार आहे. यांचं स्टेटमेंट असं होतं की ज्या प्रकारे एखाद्या महाविकास आघाडीमध्ये कोणी चूक करत असेल तर त्याची चूक ही भरून काढण्याची जबाबदारी सुद्धा महाविकास आघाडीचे नेते मंडळी घेतात आणि हे अशा प्रकारचं एकंदरीत आमचं नातं हे महाविकास आघाडीमध्ये. नेमकं सुनील शिंदे काय म्हणाले हे आपण जाणून घेऊ. ज्या प्रकारे आता तुम्ही पाहिलं की जितेंद्र आव्हाड असतील यांनी त्या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याविरोधात मी माफी मागतो असं म्हटलेलं आहे. कसं पाहताय एकंदरीत बी टीम त्यांनी काल उल्लेख केला होता समाजवादी पक्षाने, हाच तर खरा आमच्या महाविकास आघाडीतील समजूतदारपणा आहे की जर कुठेतरी एखादी कमी वाटत असेल तर एखादा नेता आपल्या शब्दाने ती भरून काढतो. ते एक चांगलं उदाहरण या ठिकाणी जितेंद्र आव्हाड साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिले. जितेंद्र आव्हाड जरी म्हणाले असले तरी ते तुमच्या मित्र पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्या मित्र पक्षातील आमदार आहेत, ते तुमचे प्रमुख असलेले आदित्य ठाकरे वक्तव्य करत आहेत. मग याला तुम्ही कसं पाहता? महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड हे नेते आहेत आणि कोणतीही गोष्ट महाविकास आघाडी एकत्रपणे करत असते, त्याच्यामुळे आव्हाड साहेबांनी जे सांगितले ते योग्य आहे. तर एकंदरीत आपण रहीश यांचं म्हणणं पाहिलं, त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले हे सुद्धा आपण पाहिलं. मात्र आता सुनील शिंदे ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं जे वक्तव्य आहे त्याला सुनील शिंदे हे खोडून काढत आहेत का, अशा प्रकारचा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे निश्चितच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून या सगळ्यावरती नेमकं काय उत्तर येतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरतं. आदित्यजी, समाजवादी पक्षाला काल तुम्ही बी टीम म्हणाले होते आणि मात्र जितेंद्र आव्हाड आता म्हणतात की ते आमच्या सोबतच आहेत, ते चांगलं ना. आमची भूमिका आहे काय, कारण आमच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, भाईकळत असेल किंवा आमच्या उत्तर पश्चिमच्या सीटमध्ये पण कोणी कोणाच्या ईडीच्या भीतीमुळे वगैरे काम नाही केले, स्पष्ट आहे. म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि एक मिनिट, मी हे परत एकदा सांगतो, अखिलेशजींची जी सभा आहे ती आमच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये आणि ते तिथे चांगलं काम करतात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.